नमस्कार. आज आपण एका अशा प्रदेशाची गोष्ट पाहणार आहोत जिथे दगड आणि पाणी एकत्र येऊन एक विलक्षण कहाणी तयार करतात. हो, आपण बोलतोय कोकण किनारपट्टीबद्दल. हे जरा विचित्र वाटेल, पण विचार करा, एक पूर्णपणे उजाड, खडकाळ पठार, अचानक जीवन आणि चैतन्याने भरलेल्या पाणथळ जागेत कसं काय बदलू शकतं? म्हणजे जे एका ऋतूत निष्प्राण दिसतं, तेच दुसऱ्या ऋतूत अक्षरशः जिवंत होतं. हाच तो कोकणचा विरोधाभास आहे आणि आज आपण तोच उलगडणार आहोत. चला तर मग या कोड्यात थोडं खोलवर शिरूया. कोकण किनारपट्टी म्हणजे काय? तर एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र, आणि ह्या दोन्हींच्या मध्ये अक्षरशः दाबून बसवलेली एक भूमी. आणि इथेच निसर्गाचे अनेक नाट्यमय चमत्कार घडतात. बरं, मग हे अद्भुत भूमी नक्की आहे कुठे? कोकणचं भौगोलिक स्थान आणि त्याचा आकार समजून घेण्यासाठी चला भारताच्या नकाशावर एक नजर टाकूया. तर बघा, ही किनारपट्टी तब्बल 700 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे कल्पना करा, मुंबईहून गोव्याला जाऊन परत मुंबईला याल ना, तेवढं अंतर. पण गंमत इथेच आहे, एवढ्या लांबीच्या मानाने हिची रुंदी खूपच कमी आहे, फक्त 40 ते 75 किलोमीटर. म्हणूनच आपण म्हणतो की हा प्रदेश जणू काही एका चिंचोळ्या पट्टीत दाबला गेलाय. आणि हेच दाबलेलं स्वरूप आपल्याला इथे स्पष्ट दिसते. जरा डोळ्यासमोर आणा. एका बाजूला सह्याद्रीचे अजस्र कडे आणि दुसऱ्या बाजूला विशाल अरबी समुद्र, आणि या दोन्हींच्या मध्ये अडकलेली ही चिंचोळी पट्टी. याच विचित्र रचनेमुळे कोकणची भौगोलिक ओळख इतकी खास, इतकी वेगळी बनली आहे. ओके, आता जरा या प्रदेशाच्या जमिनीकडे म्हणजे भूपृष्ठाकडे वळूया. कोकणची जमीन ना, वरून बघायला अजिबात साधी सोपी नाहीये. ती खूपच खडबडीत आहे आणि तिची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. हो, कोकणची जमीन तशी सखल आहे. म्हणजे समुद्रसपाटीपासून फार काही उंच नाही, पण याचा अर्थ ती सपाट आहे असं मुळीच नाही. उलट ती अनेक लहान मोठ्या टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी अक्षरशः तोडलेली आहे. आणि हीच असमानता तुम्हाला किनाऱ्यावर सुद्धा दिसेल. इथे तुम्हाला सरळसोट वाळूचा पट्टा नाही दिसणार. उलट समुद्रात आतपर्यंत घुसलेली भूशिरं दिसतील. सुंदर लहान लहान उपसागर आहेत आणि नद्यांनी समुद्राला मिळताना तयार केलेल्या खाड्या आहेत. यामुळेच कोकणचा किनारा सतत बदलतो आणि खूपच आकर्षक वाटतो. तर मग प्रश्न येतो की हा सगळा भूभाग बनला तरी कसा? तर समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याची सतत झीज केली, नद्यांनी डोंगरावरून गाळ वाहून आणला, यातून हा प्रदेश घडला. पण इथलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जांभा खडक. या जांभ्या खडकाने काय केलंय माहितीये? त्याने खालच्या जुन्या बसाल्ट खडकावर जणू काही एक जाडजूड पांघरूणच घातलं आहे. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो भाग म्हणजे इथली जांभा खडकाची पठारं. ह्या खडकाळ पठारांना स्थानिक भाषेत एक खास नाव आहे, सडा. हा शब्द लक्षात ठेवा, कारण कोकणची खरी ओळख ह्याच सड्यांशी जोडलेली आहे. आणि इथेच आपल्याला तो थक्क करणारा विरोधाभास बघायला मिळतो. उन्हाळ्यात तुम्ही हे सडे बघाल तर ते पूर्णपणे ओसाड, रखरखीत आणि निर्जीव वाटतात. पण पावसाळा सुरू झाला रे झाला की याच दगडांवर जणू काही जादू होते, आणि हाच ओसाड प्रदेश एका चैतन्यमय, हिरव्यागार, जीवसृष्टीने नटलेल्या पाणथळ जागेत बदलून जातो. तर नक्की काय घडतं पावसाळ्यात या सड्यांवर? खडकांमध्ये नैसर्गिकरित्या लहान लहान डबकी तयार होतात. ही डबकी म्हणजे जणू काही तात्पुरती तळीच. आणि या डबक्यांमध्ये अनेक दुर्मिळ जीव, विशेषतः काही विशिष्ट प्रकारचे बेडूक, प्रजननासाठी येतात, अंडी घालतात. इतकंच नाही, तर इथे अशा काही खास वनस्पती उगवतात ज्या फक्त आणि फक्त याच वातावरणात जगू शकतात. या अनोख्या भूभागाचा आणि इथल्या तीव्र उतारांचा थेट परिणाम होतो तो इथल्या नद्यांवर. चला बघूया तो कसा होतो. हे गणित तसं खूप सोपं आहे. 1. सह्याद्रीच्या उंच कड्यांवर तुफान पाऊस पडतो. 2. तिथून समुद्राकडे एकदम तीव्र उतार आहे. आणि 3. परिणाम, पाणी प्रचंड वेगाने खाली वाहतं आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या अतिशय वेगवान नद्या तयार होतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या नद्या फक्त वाहत नाहीत, त्या आपल्या प्रचंड वेगाने जमिनीला अक्षरशः कोरून काढतात आणि खोल उभ्या कड्यांच्या दऱ्या तयार करतात. सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री यांसारख्या नद्यांनी तयार केलेल्या ह्याच दऱ्या कोकणच्या भूगोलाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. पण थांबा, कोकणचा हा दगड फक्त निसर्गाचीच रहस्य नाही सांगत, तो मानवी इतिहासाचीही रहस्य जपून आहे.
आणि हे खरंच किती आश्चर्यकारक आहे नाही का? ज्या सड्यांवर पावसाळ्यात जीवन अक्षरशः फुलून येतं, त्याच सड्यांच्या पृष्ठभागावर हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाने आपली कला कोरून ठेवली आहे. ही कातळ शिल्प म्हणजे प्रागैतिहासिक काळातल्या मानवाच्या अस्तित्वाची एक जिवंत साक्ष आहे. तर एकीकडे ही प्राचीन कला आणि दुसरीकडे हीच जमीन आजच्या काळातही आपल्याला एक अनमोल ठेवा देते. इथलं हवामान आणि जमीन इतकी खास आहे की जगात प्रसिद्ध असलेला आपला हापूस आंबा, काजू आणि भात शेती यांसारखी पिकं इथेच तर घेतली जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणाची संपूर्ण ओळखच तिथल्या अद्वितीय भूगोलावर उभी आहे. इथला निसर्ग असो, इथला प्राचीन इतिहास असो किंवा इथली आजची शेती, या सगळ्याचं मूळ तुम्हाला कुठे सापडेल तर त्या जांघा खडकात आणि तीव्र उतारांमध्ये. आणि हेच आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे आणून सोडतं. निसर्ग, इतिहास आणि मानवी जीवन यांचा इतका सुंदर आणि तितकाच नाजूक संगम असलेला हा प्रदेश, या बदलत्या जगात भविष्यात टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागेल, हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.